जीव बाबरा नकळे कसा कोणामुळे सूर लागला मन मोकळा. तर जय शिवराय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे तो नादावाला हे ट्रेंडिंगवरती इंस्टाग्रामवरती सॉन्ग आहे आणलेलं आहे आपण जबरदस्त तुमच्या आवडत्या ॲप्लिकेशनमध्ये. आणि कन्सेप्ट मित्रांनो आजचं कसं झालं आहे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. ओके, सर्वात आधी तुमची पिन केलेली कमेंट आहे ते. ओके, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की या व्हिडिओला 4 अंकी मटेरियल पासवर्ड असणार आहे. ते मी कुठेही बोलून सांगितलं जाईल मित्रांनो. आणि माझा आवाज थोडा चांगला येतो का सांगा. ओके, मला माझे एडिटिंगमध्ये थोडं बदल करता येईल तुम्ही सांगा. ओके, आणि तुम्हाला बिटमार्क वगैरे इम्पोर्ट करता येत नसेल तर त्याच्यावरती काही व्हिडिओ बनवले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत. ओके, मटेरियल वगैरे कशावर डाउनलोड करतात. ओके, आता डायरेक्ट आपण एडिटिंगला चालू करूया, काय लई बोलणार नाही. अजून आपण इंस्टाग्रामला पेजला फॉलो केलं करून टाका, ते बघू शकता इंस्टाग्राम आय डीचं नाव आहे. जरूर जाऊन तिथं फॉलो करा आणि स्टोरी देखील मला एडिट करून मेन्शन करा. बघूया कोणाकोणाला आपल्या व्हिडिओ एडिटिंगमध्ये शिकायला लागलेत बघूया. ओके, तर बघू शकता अशा बरोबर बिटमार्क ओपन केल्यानंतर असे पण इंटरफेस दिसून जाईल. सर्व लिरिकल वगैरे टाईप करून दिले आहेत. फक्त आता काय करायचं तुम्हाला, हे तुम्हाला इंस्टाग्राम आय डी हाईड करून घ्यायचे. हाईड केल्यानंतर मी माझा फोल्डर आहे तो मटेरियलचा ओपन करून घेतो. आता मटेरियलचे फोल्डर ओपन केल्यानंतर मी त्यातला एक फोटो ॲड करून घेतो. पहिल्या स्टार्टिंगला एक फोटो ॲड करायचा आहे. परत तुम्हाला दुसरा जो हवा आहे ते तुमचा फोटो ॲड करू शकता. ओके, आणि आपली एडिटिंग आवडते का मित्रांनो सांगायचं सर्वांनी कमेंट करून आजच्या व्हिडिओमध्ये. ओके, तर कन्सेप्टच आपण तर बरा अंदाज असतो. इथं आता मी इंस्टाग्राम आय डी डिलीट करतो, काय अडचण नाही. आता मी इथं ते 4 फोटो शेवटला आहेत, काय अडचण नाही. फक्त आता काय करायचं आहे, हे तुम्हाला इथून 4 लेयर लावून दिले, तिथं फक्त तुम्ही नंतर सांगणार आहे ॲनिमेशन ते शेवटला बघूया आपण. इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं बरोबर तुम्हाला इथं 4 फोटो, इथं 3 फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे. बरोबर बघा कुठे यायचं आहे तुम्हाला, एक 9.18 तिथे यायचं आहे. तिथं आल्यानंतर तुम्हाला हे थोडा एक्स्ट्रा असेल तो कट करायचं. ओके, इथं कट केल्यानंतर प्लसवरती क्लिक करा, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करा, कोणता एक फोटो ॲड करा. परत रेलिकलच्या खाली ॲड करा. ॲड केल्यानंतर परत डुप्लिकेट करा. डुप्लिकेट केल्यानंतर वरच्या यावरती क्लिक करायचं, इथं मूववरती सॉरी इथं तुम्हाला काय करायचं सर्वात आधी ह्याची अशाप्रकारे हे तुम्ही इथं छोटं करून घ्यायचं आहे. छोटं केल्यानंतर तुम्ही इथं पुन्हा तुम्ही अशाप्रकारे खालच्या वाय ॲक्सिसवरती क्लिक करून तुम्ही इथं बरोबर तुमची साईज करू शकता. किंवा तुम्हाला मी आणखीन एक आयडिया सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे, इथं न्यू प्रेशरवरती क्लिक करून 4:5 हा रेशिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सेट केल्यानंतर तुम्ही प्लसवरती क्लिक करून पुन्हा तुम्ही हा फोटो कोणता एक घ्या, 3वरती क्लिक करा, पिन कॉम्पोजवरती क्लिक करा. म्हणजे तुम्ही इथं देखील तुम्ही हे करू शकता, करंट पेजवरती क्लिक करून डाउनलोड करू शकता, बघू शकता. हे देखील तुम्हाला चांगला आयडिया आहे. तर इथं मी आता काय करणार नाही, मी इथं हाच ओपन करून घेतो. ओके, तर मी इथं हे तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही करू शकता. इथं मी कशाप्रकारे ही साईज 961 मी करून घेतो. ओके, 961. ओके, तर इथं अशा प्रकारे करू. इथं बॉर्डर ॲड करायचं आणि इथं तुम्ही काय करायचं तुमच्या हिशोबाने कलर वगैरे द्यायचे आहे. मी इथं बरोबर 5 केलेलं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, हेच लेयर कॉपी करायचे आहे आणि अशाप्रकारे पेस्ट करत जायचं आहे. ओके, मी अशाप्रकारे पेस्ट करत आलेलं आहे, बघू शकता. आता पेस्ट करत आल्यानंतर तुम्हाला ते काय करायचं, बॅकग्राऊंडला जो फोटो ॲड करायचा तुम्ही वेगळा ॲड करू शकता. तर मी ते वेगळा फोटो एक ॲड करून घेतो बॅकग्राऊंडला ॲड केल्यानंतर मी इथं रेलिकलच्या खाली इथं ॲड केलेलं आहे आणि हे देखील रेलिकलच्या खाली घेतलेलं आहे. मी आता काय करतो, इथं रिप्लेसवरती क्लिक केलं आहे. रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर मी आता जो मी फोटो ॲड केला तो फोटो इथे मी अशा रिप्लेस करून जाईल. ओके, अशा पद्धतीने दिसून जाईल. तुम्ही तिन्ही करून घ्यायचे, मी देखील करून घेतो. तर मित्रांनो मी फोटो रिप्लेस करून घेतलेले आहेत, जे बॅकग्राऊंडला आपल्या फोटो आहेत तशा बरेच सेट केले आहेत. आता तुम्हाला त्या सर्वात खालच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे बिल्डिंग अप्पासाठीवरती क्लिक करून इथं तुम्हाला टाईप करायचं आहे 20. इथं म्हणजे अप्पासाठी आपल्या असणार ते 20% बॅकग्राऊंड फोटोला ठेवायचं आहे. प्रत्येक तुम्हाला 4 फोटो शेवटला असतील तर असे 20 टाईप करून ते ओकेवर टच करायचं आहे. तर एकदम सिम्पल आहे, बघू शकता. मी इथं सिम्पली 20 टाईप केलेलं आहे, ओकेवर टच केलं आहे. म्हणजे आपला एक व्हिडिओ थोडा ॲट्रॅक्टिव्ह आणि ॲटिट्यूड दिसेल, म्हणजे जबरदस्त. तर बघू शकता मी अशा पद्धतीने केल्यानंतर एक नंबरवरती यायचं आहे. इथे या पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं, वरती सर्च करून घ्यायचं आहे फेड इन फेड आउट. ओके, सर्च केल्यानंतर हा पहिला इफेक्ट येईल. इथे तुम्ही काय करायचं आहे, इथे तुम्हाला सोडून घ्यायचं आहे, काही सेटिंग आलं नाही. कॉपी इफेक्ट करा,
तिन्ही फोटोला पेस्ट करून घ्यायचं आहे. तिन्ही फोटोला पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, मधल्या फोटोवरती यायचं, इफेक्टवरती क्लिक करून पुन्हा ॲड इफेक्टवरती क्लिक करा. इथे तुम्हाला कलर अँड राईडवरती क्लिक करा. इथे तुम्हाला काय करायचं, सॅच्युरेशन इफेक्ट भेटेल. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून पूर्ण याची मायनस करायचे. ओके, म्हणजे सॅच्युरेशन असणार आहे, सॅच्युरेशन टू मायनस करायचं आहे. म्हणजे एक आपला व्हिडिओ जबरदस्त दिसून जाईल. आता तुम्हाला इथे ॲनिमेशन बघा कुठलं ॲड करायचं आहे. मी इथं प्लसवरती क्लिक करून मटेरियलचा फोल्डर दुसरा आहे माझा, तर मी डाउनलोडच्या फोल्डरवरती एक व्हिडिओ दिला असणार आहे. तर तुम्हाला आता मी इथं शिकवणार आहे कशापर तयार करायचा. हा व्हिडिओ घ्यायचा आहे, 2 बीटमध्ये ठेवायचे, इथं अशावर ठेवायचं आहे. ओके, अशावर ठेवल्यानंतर तुम्हाला इथं अशावर क्लिक करायचं अशापरी, म्हणजे आपला बरोबर टाईमनुसार इथं येऊन जाईल. ओके, येऊन घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, इथं आणखीन आपला फोटो ॲड करून घेऊया. काय झालं मित्रांनो, मी मटेरियलचा फोल्डर तयार केला नाही त्यामुळे असं वाढलं. मी ते बॅकग्राऊंडला एक फोटो ॲड करून घेतो अशापरी. ओके, केल्यानंतर आता बघा, आता व्हिडिओ स्किप करू नका. मी इथं कुठेही बोलून सांगणार आहे पासवर्ड, नंतर आणि कमेंट करशील पासवर्ड सापडला नाही म्हणून. आता काय करायचं आहे, व्हिडिओ तुम्ही घ्यायचा आता ॲड केलेला इफेक्टचा आणि त्याचा खालचा फोटो ॲड करून इथं तुम्हाला ग्रुप ऑप्शन भेटेल, त्यावरती क्लिक करायचं सिम्पली. आता सिम्पली आपला ग्रुप क्रिएट झालेला आहे. ते पुन्हा ग्रुपवरती क्लिक करून एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडं झूम करायचं, इथं फोटोवर कमी पडत असेल तर वाढवा. परत नंतर काय करायचं आहे, वरच्या व्हिडिओवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करा. इथंच तुम्हाला एक इथं क्रोमाकीचा ऑप्शन भेटेल, त्यावरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. इथं कलरवरती क्लिक करायचं आहे, इथे तुम्हाला व्हाईट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. व्हाईट सिलेक्ट केल्यानंतर आणि आपला फोटो थोडा इथं तुम्ही काय करायचं आहे, छोटा वगैरे करून घ्यायचा आहे. छोटा केल्यानंतर पहिला असं घ्या, पहिला बघा अशा वगैरे फोटो व्यवस्थित अशावर झूम वगैरे करून घ्यायचा आहे. झूम वगैरे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, खालच्या व्हिडिओ थोडा झूम करा, लई पण आहे थोडंच करायचं आहे. ओके, पुन्हा बॅक यायचं आहे, अशापरी दिसून जाईल. ओके, मी आता इथं छोटा झालेला आहे ग्रुप, मी इथं काय करणार आहे, अशापर क्लिक करून अशापरी मी इथं वाढवून घेणार आहे. वाढवून घेतल्यानंतर पुन्हा कॉपी लेअरवरती क्लिक करून घ्यायचं, पुन्हा पेस्ट लेअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे. पुन्हा इथं आपला इथं थोडा इथं शिवून जाईल. ओके, पुन्हा एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. इथं थोडं फोटो आपला इथं वाढवायला लागणार आहे. ओके, तर मी इथं दुसरा फोटो इमेज ॲड करायला लागणार आहे, तर मी इथं दुसरा फोटो एक इमेज ॲड करून घेतो. तर बघू शकता आपलं थोडे ग्रुप लेअर इथं काय करायचे, एडिट ग्रुपवरती क्लिक करून थोडं तुम्हाला काय करायचं आहे, इथं आपले फोटो वाढवायचे राहिलेले आहेत, ते तुम्ही काय करायचे इथं अशापरी. तर तुम्ही थोडं आपण पुन्हा मित्रांनो थोडं व्हिडिओ ॲड करून घेऊया, कारण इथं आता व्हिडिओ मोठाच होणार आहे, काय अडचण नाही. तर ते व्हिडिओ इफेक्ट थोडं आपलं त्याच्यापरी कट मारूया. कट मारल्यानंतर मी ते एक फोटो ॲड करून घेतो. तर मी हा इमेज इथे ॲड केलेला आहे, इथं वर ठेवलं आहे. पुन्हा याला ग्रुप अशापर क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. याचा थोडा इथं फोटो वाढवायला लागतो, तेव्हा वाढवून घ्यायचं आहे. परत फोटोला खाली घ्यायचं लॉंग प्रेस करून. परत तुम्हाला काय करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करा. क्रोमाकीचा ऑप्शन मिळेल, मी काय करायचं आहे, क्रोमाकी घ्यायचं आहे. इथं तुम्हाला अशाप्रकारे क्लिक करून घ्यायचं आहे. फोटोला तर मी ते व्यवस्थित तुम्ही इथं काय करायचं आहे, सेट करून घ्यायचं आहे. ओके, मी सेट करून घेतलेलं आहे. इथं काय करायचं, ग्रुप थोडा तुम्हाला तर काय करायचं वरती घ्यायचा आहे अशापर्यंत. ओके, तर तुम्ही दोन्ही करून घ्या, मी देखील करून घेतो. आता ग्रुप क्रिएट केल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. इथं बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला यायचं आहे, खाली यायचं आहे. इथं तुम्हाला इथं कलर तुम्हाला वाईट द्यायचं आहे आणि जी तुम्हाला 20% ऑफासाठी इथं वाढवून घ्यायचं आहे 20. ओके, 20% ठेवायचे. ठेवल्यानंतर तुम्हाला तर इथं होत नसेल तर राहून द्या, इथं काय अडचण नाही. इथं होत नसेल तर तुम्ही ॲड करू नका. तर मी इथं बघतो आणखीन ट्राय करून, इथं होते बघा या ग्रुपला, तरी पण थोडा नकोच आपल्याला हे. ओके, काय अडचण नाही. परत तुम्हाला काय करायचं, इथं घ्यायचं आहे, या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून मूववरती क्लिक करून तर रोटेशनवरती क्लिक करायचं आहे. इथे एक की द्यायची ॲनिमेशन आणि तुम्हाला इथे थोडं पुढे यायचं आहे आणि थोडं तुम्हाला इथं झूम करायचं आहे. ओके, इतकं झूम करायचं आहे. इतकं झूम केल्यानंतर तुम्हाला आता मित्रांनो दुसऱ्या याला बघा, आता मी 2दा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे, कारण काय इथं मी ॲनिमेशन देताना माझं स्क्रीन रेकॉर्ड बंद पडायला लागले. तुम्हाला मी इथं सांगतो, इथं मूववरती क्लिक करा, परत रोटेशनवरती क्लिक करून थोडा झूम करायचं आहे. इतकं झूम केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं ॲनिमेशन की द्या. की दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं यायचं आहे, थोडं
थोड्या वेळानंतर तुम्हाला इथं खाली घ्यायचे अशा प्रकारे. लई पण नाही, एक अशा प्रकारे 1280 पर्यंत अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. ओके, करून घेतल्यानंतर याला तुम्ही सर्वात खालीमध्ये रेलिकलच्या तिथं आहे, तिथं तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. तर मी तर पटापट दोन्ही पण ॲड करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या. ॲड केल्यानंतर मित्रांनो पुढे यायचं आहे, 1 नंबरवरती प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपल्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये एक व्हिडिओ प्रोव्हाइड केला असणार आहे, तो तुम्ही इथे ॲड करून घ्यायचं आहे. शेवटपर्यंत ते घ्यायचं आहे. इथे एक्स्ट्रा बग कट करून घ्यायचं आहे. याला तुम्ही मूववरती क्लिक करून +90 करून घ्यायचं आहे. 90 इथे 3 डॉटवरती क्लिक कंपाऊंडच्या वरती क्लिक करायचं आहे. याला स्क्रीन इफेक्ट द्यायचा. आता मी ते डिलीट करणार आहे, कारण का माझं स्क्रीन रेकॉर्ड बंद पडते. तर तुम्ही ठेवा तसंच. इथं पुन्हा यायचं, तुम्हाला 9 पॉईंटपाशी यायचं आहे. 9 पॉईंटपाशी आल्यानंतर तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ प्रोव्हाइड केला दिलेला असणार आहे. ते तुम्ही ॲड करून याचा देखील एक्स्ट्रा कट करायचा आहे. ह्याला देखील 3 डॉट देखील क्लिक कंपाऊंडच्या वरती क्लिक करून अशाप्रकारे कलर द्यायचा. आता मी ते डिलीट करणार आहे. ओके, तर आजचा मटेरियलचा पासवर्ड आहे मित्रांनो 2000 टाकून घ्यायचा आहे. 2000 मटेरियलचा पासवर्ड. ओके, आणि तरी देखील डाउनलोड होत नसेल तर खाली व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. ओके, हां, आता मटेरियलचा पासवर्ड तुम्हाला मिळाला असेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करा. आता कमेंट केल्यानंतर पिन वगैरे मी करून ठेवतो. तर इथं मी आता बॅक येणार आहे. बॅक आल्यानंतर आपल्याला आता थोडं बॅक यायला बघू शकता अशा प्रकारे, काही अडचण नाही. इथं आपल्या इफेक्टचा प्रिसेट ओपन करून घेतो अशा प्रकारे. थोडं आपल्याला अशा प्रकारे क्लोज करायला लागणार आहे, काय अडचण नाही. अशा प्रकारे आपण ओपन करून घेऊया. तोवर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका, केलं नसेल तर इंस्टाग्राम आयडीला देखील जरूर जाऊन फॉलो करा. ओके, तर मला अजून मित्रांनो 2 व्हिडिओ रेकॉर्ड करायचे आहेत, त्यामुळे मी पटापट व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. हा पहिला पेड आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपीवाली पेडवरती क्लिक करायचं आहे. बॅक निघून पुन्हा आपला प्रोजेक्ट असणार आहे, त्या प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर जेवढे पण टेक्स्ट लेअर असतील त्या टेक्स्ट लेअरला जेवढे पण शेवटपर्यंत आपण टेक्स्ट लेअर ॲड करून दिले आहेत, त्याला पटापट ते मी 2 सांगितलेले आहेत, तुम्ही ते ॲड करून घ्या. परत नाही इथं देखील तुम्ही तोच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. मी तर तीन सांगितलेले पेस्ट करून घ्यायचे आहेत. पुन्हा शेवटचा फोटो इथे यायचा आहे. त्याच्यावर कॉपी ऑल लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा इथं प्लसवरती क्लिक करून रेक्टँगल कॉपी लेअर करून घ्यायचा आहे. म्हणजे एका ह्याच्यात आपण 2 काम केलेले आहेत. ओके, आता सी पॅक लेअर आपण दिलं आहे, तर कॉपी इथं तुम्हाला पेस्ट करून घ्या, सर्वात शेवटपर्यंत लागून जाईल. आता आपण काय करायचं आहे, जेवढे पण आपण इथं बॉर्डरचे व्हिडिओ म्हणजे फोटो ॲड केले तिथंच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा याला. तर मी तर सध्या तर 2च सांगणार आहे, तुम्ही ते पेस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा तुम्ही सर्व पेस्ट करून घ्या. 1 नंबरवरती आहे प्लसवरती क्लिक करून व्हिडिओ दिला असणार आहे, त्याचं तुम्ही काय करायचं आहे, इथं 3 डॉटवरती क्लिक करून ॲड करून घ्या. व्हिडिओला जस्ट डिलीट करून टाका. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कपड्यावरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.